शनी केतू ही एकदम सुंदर युती आहे, चांगली युती. सर्वात बेस्ट. ज्या कुंडलीमध्ये शनी केतू योग असतो त्या व्यक्तीच्या कामात ब्रेक येतात. शनी म्हणजे काय? कार्य, काम. केतू म्हणजे फळ. मग कामात ब्रेक येतात. पहिलं काम राहतं त्याचं, ते सोडून परत दुसरं करायला लागतं, दुसरं सोडून परत तिसरं करायला लागतो. जशा दशा येतात ना तसं, म्हणजे लगेच नाही होत ते. त्या योगाने जर काम केलं तर तसं घडतं. कामात ब्रेक येतात. केतू म्हणजे अध्यात्म. केतू म्हणजे काय? अध्यात्म. केतू म्हणजे एकांत. अध्यात्म, एकांत, अध्यात्म. हा व्यक्ती जेही कार्य करेल त्याने त्याच्यात त्याचं मन लागलं पाहिजे. त्याचं जर मन नसलं आणि ते जर कार्य केलं तर तो यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्याचं त्याला ज्याच्यात आवड आहे ते करू द्या, त्याला ओझं वाटायला लागतं त्या कामाचं त्या व्यक्तीला. म्हणजे दुसऱ्यांनी बळजबरी करावी का? ह्या व्यक्तीला करू नये बळजबरी. आणि याचेही विचार जसे शुक्र राहूचं जसं सांगितलं पॉझिटिव्ह असायला पाहिजे, तसं याचा हेतू कसा असायला हवा? चांगला आणि परोपकारी. हा व्यक्ती जर परोपकारी नसेल तर कधीही यशस्वी होणार नाही. म्हणजे दुसऱ्यांना मदत, दानशूर नाही म्हणता येणार, दुसऱ्यांना मदत करणे. दान आपण कुठे पण केलं जातं, मंदिरात दान केलं जातं, कुठे पण दान केलं जातं. पण एखादा प्रॉब्लेम मध्ये बुडत्याला काडीचा आधार देतो ना आपण, त्याला परोपकारी म्हणतात. म्हणजे एखादा प्रॉब्लेम मध्ये फसलेला आहे आणि त्याला बाहेर काढणं, तो परोपकार झाला. दानशूर तो जर तसा नाहीये, त्याला ब्रेक लागतो. त्यांनी जर सांगितलं काय त्याची मदत करायची, एखादा व्यक्ती त्याच्याजवळ मदतीसाठी येतोय आणि तो जर काय याची मदत करायची, हा इकडे ऑटोमॅटिक शून्य व्हायला सुरुवात होईल. पण जर आपले ते कंडिशनच नाही आपण मदत करू शकतो तर इकडे बघ, परोपकारी माणसाला आहे ना पैशाची मदत नसती करायची. नाही म्हणजे कसली पण मदत. कसली? आता इकडे बघ, थोडक्यात तुला आता सांगते. तुझ्याजवळ सानिका आली, ती काहीतरी रडते, सांगते, आणि तू तिला हे थांब ग, तू मला डिस्टर्ब नको, माझा अभ्यास करायचा. तुला इथं काही नाही, पैशाची मदत करायची का? सांत्वन करायचं आहे ना. आता सध्या ती ज्या प्रॉब्लेम मध्ये तुला, तुझ्याकडे ती काय मागायला आली? रिलॅक्स होण्यासाठी आली, बरोबर? तुला फक्त तिथं काय करायचं? शांतीने ऐकून घ्यायचंय. ऐकून घेते तर तू तिला मदतच केली. जेव्हा व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये असतो ना, तर त्याला आपलं कोणीतरी ऐकावं हे वाटत असतं. आणि ती तिचे प्रॉब्लेम तुझ्याजवळ शेअर करते आणि तू आपली इतकी बिझी आहे, तू डायरेक्टली म्हणते नाही ग, तुझं ना कायमच आहे,
काय म्हणते कायमच आहे बाई. कारण हा व्यक्ती ना याला प्रॉब्लेम नसता बऱ्यापैकी. म्हणजे तो त्या हा. condition मध्ये असतोच. भगवंताच्या कृपेने ना याचं सारं ओके ओकेच असतं. तो जन्माला सगळं ओके ओके कळलंय का? ओके ओके घेऊन आलाय म्हणजे काय माहितीये का, याचे फक्त पॉझिटिव्ह वृत्ती असायला हवी दुसऱ्यांसाठी. बस याचं ताट वरच वाढून ठेवतो. कळलं का? आता काही लोक कसं आहे, धाव 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 धावतात. ह्या व्यक्तीला नाही धावलं तरी भेटतं. मग तुला अभ्यास का करायचा आहे, पुढे सक्सेस व्हायचंय म्हणून. तुझ्या जवळ परोपकारासाठी गोष्ट येते आणि तू ते ढकलून लावते. तुझं जे आधीच्या जन्मीचं पुण्य घेऊन आली ना तू, तर त्याच्यामध्ये तू खंडन करते. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं का हा जो ही जी युती आहे ना एकदम बेस्ट आहे. पण ते कार्य काय करणार आहे, त्या व्यक्तीने परोपकारी असायला हवं. तर ते बेस्ट होईल ना. हा, ते मग बेस्ट म्हणजे त्याला त्याच्या भवितव्याची काळजी करायची गरज नाही. तो जर म्हटला माझं असं होईल, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला गाडी घ्यायची, बंगला घ्यायचाय, मला हे करायचंय, लोकांमुळे मला डिस्टर्ब होती माझी लाईफ, असं म्हटला त्याने त्याचं जे आहे ना ते अधोगतीला लागला त्याचा अर्थ. आणि दोष देत बसला तो अधोगतीला. त्यांनी परोपकार करायचा आहे. त्याच्या टोपल्यात एक पडली ना, बाबा तू अर्धी खाय मी अर्धी खातो. एक आहे ना, नाही असं नाही ना, एक आहे ना, तू अर्धी खाय मी अर्धी खातो. समाधान ती अर्धी समोरच्याला खाऊ घातली, तुझ्या डायरेक्ट पुरणपोळ्या ताजमहल. ते ठरलेलं आहे. हे जे ही युती आहे ना, तर ते ठरलेलं आहे. अर्धी तू खाय अर्धी मी खातो, नंतर 2 तासात पुरणपोळी टोपल्यात रेडी. मग सांगा बेस्ट युती आहे की नाही? पण ती फक्त कशी फेवर मध्ये करायची, स्वतःच स्वार्थ करायचंच नाही. स्वामी दुसऱ्याचं चांगलं, निस्वार्थ भावना, सगळ्यात जास्त निस्वार्थ भावना या व्यक्तीने ठेवायची. आता आपण काय म्हणतो, उद्या आता एखादा पैसे मागायला आलो, माझ्याकडे आहे फक्त 200 रुपये, मला उद्या जायचे गावाला, आणि तुम्ही आले माझ्याकडे, आहे का तुमच्याकडे 100 रुपये? ठीक आहे, दिली. उद्या गावाला निघेपर्यंत 500 रुपये पर्स मध्ये येणार. आता विचार केलाय का उद्याचं काय होणार आहे? उद्याचा विचार करायचाच नाहीये. खूप साधं आहे, खूप साधं. उद्याचा विचार तो व्यक्ती करायला लागला की त्यांनी अधोगती त्याची सुरुवात केली. म्हणजे कसं आहे माहितीये का, त्याचं वाढून ठेवलेलंच आहे चांगलं, त्याच्यात काही संशयच नाही. पण उगाच उद्याचा विचार करून आज माझ्या जवळ संपल, मग मी उद्या काय करू, हे सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येक जण विचार करतो. पण ह्या व्यक्तीला करायची गरज आहे का? नाही. ते वरच्याने विमान त्याच्यासाठी ठेवलेलंच आहे. जाणार आहे तू तुझ्या मार्गाने, त्याने फक्त म्हणायचंय हा मला जायचंय, बस झालं. तथा असतो भगवंत काय म्हणतात, तथा असतो. हा असं आहे. पण हा व्यक्ती जर त्याची थोडीशी पण नियत ढासळली गेला की बस गेला, म्हणजे तो काठाड्यावरच उभा आहे. बस तो स्वतःच स्वतःला धक्का देणार आणि पाण्यात पडणार. तर याला आहे ना नजर लागते. काय लागते? नजर लागते. आपण मग नजर लागून पण काम बिघडू शकतं ना, होतात काही. मग त्याने केअरिंग कशासाठी करायची? इतकं सगळं करूनही नजर लागते ना. हे वाढून ठेवलंय. ऐका तुम्ही आता हा प्रश्न छान विचारला.
नजर लागते. आता तुम्ही काय समोरचा म्हणता? जेलसी ऐका करणार. ऐका ऐका आता माझ्या कुंडलीत तो योग आहे, ठीक आहे, माझे काम ऑटोमॅटिक होत आहे, तुमचे होत नाही. मग तुमचं जर असं असं झालं तर ते काय झालं? स्वार्थीपणा. स्वार्थीपणा तुमचा सोडा, पण ती निगेटिव्ह एनर्जी त्यात झाली ना मला. मी तर माझे 5 बोट तुपातच घेऊन आली जन्माला, बरोबर आहे ना. हे पण भेटतं, ते पण भेटतं, सगळं भेटतं. सारा 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 चांगलं आहे, पण त्यात चांगल्यालाच नजर लागते ना. नजर कोणाला लागते? तेच म्हणते मी. हा, आता स्पीड ब्रेकर हे जे खड्ड्याचे रस्ते राहतात त्यांना राहतं का चांगल्या रस्त्याला राहतं? तसं आहे. एक नंबरचा योग आहे हा व्यक्ती. फक्त चांगला ठेवणं गरजेचं आहे. हा व्यक्ती जितका आध्यात्मिक तितका चांगला. जर परोपकारी राहायचे तर मग फायदा पण घेत असतील ना लोक या काय? लोकांचा. परोपकारी राहतोय आपण तर मग कशाला आपल्याला फायदा? अरे त्याचा वरून झोळी चालू आहे, तू घे ना घेणाऱ्याने किती पण. म्हणजे तो जेवढा फायदा आहे तेवढा आपण चांगलं. त्याचं कर्म त्याच्या जवळ, माझं कर्म त्यांनी मला कशासाठी पाठवलंय? परोपकार करण्यासाठी. त्यांनी पहिल्यांदाच लिहून दिलंय ना, तू कर, तुझ्या पाठीशी मी, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. तर हे ह्या लोकांसाठी, भिवू नको मी तुझ्या पाठीशी ना, तर भगवंत एकदम पाठीशी. आणि अशा व्यक्तींकडनं करून बी घेतो बघून. हो, भगवंत अशा व्यक्तींकडून करून पण घेतो, पण त्या व्यक्तीने डोक्यात एकदाही आणायचं नाही, हा. एकदाही स्वार्थ आणायचा नाही. त्याला फक्त तेवढंच काम करायचंय. आणि हे तितकंच खरंय का याचा जन्मच कर्तव्यासाठी झालेला असणार. हा योग ज्याच्या कुंडलीत आहे त्याला त्याच्या फॅमिलीचं करावं लागणार. मोठे असू द्या, लहान असू द्या. मग यांनी काय करायचंय? रस्त्यावर ठेवायचं, सोडून द्यायचं. मी केलं, मी यांच्यासाठी तर एवढं केलं, यांनी तर काहीच केलं नाही, हे म्हणायचंच नाही. हे म्हटलं याचा इथं योग संपला. म्हणजे ना त्याच्यातला मी जागा करायचा, ना त्याच्यामध्ये मी करणार नाही हे मनात आणायचं. त्याला फक्त साध्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. मेहनतीकडे लक्ष द्यायचंय का? नाही. आता काही लोक आपण बघतो ना की 2 तास कष्ट करतात आणि समोरचा 24 तास कष्ट करतो. त्याला जेवढं भेटतं ना, हा 2 तासावाला त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. काम तर दोघांचं सेम राहणार, टायमिंगचा किती तफावत राहणार, तरीही सक्सेस कोण? 2 तासवाला. मग 2 तासवाला काय आहे? हा मागच्या जन्मीचा ना भरभरून गाठोडा घेऊन आलेला आहे. कारण का सर्वात मोठी गोष्ट, याला हा व्यक्ती ना त्याच्या 3 पिढ्यांमध्ये जे पुण्य केलेलं आहे हे त्याच्या कुंडलीत घेऊन आलाय. त्याच्या एकट्याचं नाहीये ते. म्हणून त्याला भगवंताने सांगितलंय, वाट तू, हे तुझं नाहीये, हे तुला भेटतंय ना, हे तुझं एकट्याचं नाहीये. हे कधीच आहे? 3 पिढ्यांपासूनच आहे. आपल्या ज्या 3 पिढ्या काय कर्म करत आल्या ना, चांगलं चांगलं चांगलं, तर ते पुढे कोणाच्या तरी पदरात पडतच ना. आपण ऐकलंच आहे ना, आपण काय म्हणतो? आपण चांगलं वागा, आपल्या लेकरा बाळांना कामात येईल. तर हा पुण्यवान एक व्यक्ती राहतो. त्या घरात 10 जन्माला जरी आलेले असले ना, तर हा एक व्यक्ती ना ते सारं पुण्य ओढून घेतलेलं राहतं त्यांनी. मग त्याच्या एकट्याचं राहतं का ते? म्हणून भगवंत त्याला शिक्षा लगेच देतो. कशी शिक्षा देतो? ब्रेक लागता लगेच. म्हणजे अर्धी पोळी जर देत नाही, मग ती अर्धी तूच खाय. पुरणपोळी भेटेल का? नाही भेटणार. तुला जर मी वाटायला पाठवलंय आणि तू आपल्याच पोटावर पडलाय, भगवंत काय म्हणतो? तुला मी वाटायला पाठवलंय. जो मदतीला तुझ्या जवळ येईल, म्हणजे हात पसरेल, त्याला मदत कर. मग हे आता हा व्यक्ती जर त्याला गर्व आला,
मीच करतो. करते का कोण? दुसरे करता का? आता त्याने जर आई वडिलांचं केलं मग दुसरे करता का? मीच करतो. आता एखाद्या माणसाच्या कुंडलीत आहे, मग दुसरे भाऊ बहिणींचं काहीच करते नाही, मीच करतो. मी तर भाचीचं लग्न केलं, मी अमक्याचं केलं. बरोबर आहे? तू करतोय पण पुण्य पण तू सगळ्या भावांना नाही, तुलाच मिळालंय. बरोबर आहे ना? 3 पिढ्यांचं जर पुण्य त्याच्या कुंडलीत आलंय सर्व, त्याला यू भेटतंय ना सर्व. शून्यातून पण हा व्यक्ती निर्माण होतो. कुठलंही नॉलेज नसतानाही तो वर जाऊ शकतो. इतका जबरदस्त जर भगवंत काम करतो, मग मी करतो म्हटल्यावर पण भगवंत ठेवल का त्याच्याजवळ? म्हणतात ना, नेकी कर दरिया में डाल. मग ह्या व्यक्तीसाठी ते नेकी कर दरिया में डाल. त्याचं वाला पारड सदाही वरतीच राहणार, खाली नाही राहणार. त्याच्यामुळे ह्या व्यक्तीने फक्त परोपकार. ह्या व्यक्तीने वाईट बिझनेस, वाईट धंदे ते पण करायचे नसतात. दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीने याचा खानपान पण चांगला ठेवायचा असतो. निर्व्यसनी असावं. जितका हा व्यक्ती निर्व्यसनी असेल तितका उत्कर्ष होईल. निर्व्यसनी, त्याचा मनामध्ये करण्याची सतत भावना. त्याच्यामुळे सर्वात बेस्ट युती जी आहे ती शनी केतूची. आवाज नाही. अच्छा दादा आला का?